2016च्या वेळूमध्ये प्यायला पाणी नव्हतं. आज 365 दिवस पिण्यासाठी रोज शुद्ध पाणी. आमच्या गावात म्हणजे मजुरी करायला तर आम्हाला परगावला जावं लागत होतं. महिला जी परगावला जात होत्या ते आपल्या गावातूनच आता व्यवसाय करून आपलं पोट ही भरते. ती कुठलं पण पीक घेतलं की पीक वाळवूनच जायचं. त्या गावाला पाणी भरपूर झालं, चित्र सगळं बदलूनच गेलं. दस साल पहले वेणु एक दुष्कालग्रस्त गांव था और हर दिन टैंकर आते थे जिस पे लड़ाई और झगड़ा चलता रहता था, और अब वो गांव देखने लायक है। चलिए वेणु का एक दौर लगाते हैं। नमस्ते। तंबीरूत फार बदल झाला नाही. 100-125 नवीन बंगले झाले. एक 100-150 कार असतील, म्हणजे प्रत्येक घरी 2 कार असतील. बापरे. आणि एक 5-50 ट्रॅक्टर असतील. मोटरसायकलची रॅली काढायची म्हणलं तर नुसते 100 बुलेट आहेत. याच्यापेक्षा गावात फार काही बदल झालेला नाही. पाणी फाउंडेशनचं काम आमचं झाल्यानंतर शेतीमध्ये खूप सुधारणा झाली. जनावरांचे गोटे पण वाढले, त्यामुळे दुधाच्या उत्पादनामध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली. 2016 में वेणु गांव ने पानी फाउंडेशन के वाटर कप में भाग लिया और उस साल वेणु ने हमारा वाटर कप जीता था. पहिल्या क्रमांकाच्या पुरस्काराचे मानकरी आहेत वेणु. उस दिन और इस दिन में फ़र्क ये है कि वाटर टैंकर आने के बजाय यहाँ से दूध के टैंकर्स जगह जगह और बड़े बड़े कंपनीज में जा रहे हैं. म्हणजे 2016ला जे काम झालं त्याचा पाण्याचा खूप फायदा झाला आणि आता जॉबपेक्षा मला समाधान वाटतं या व्यवसायामध्ये. हे आपलं दूध आता अमूलला जातं. खेडमंचरला त्यांचा आईस्क्रीम प्लांट आहे तिथं. तो चांसेस हैं कि जहाँ भी आप अमूल आइसक्रीम खा रहे हैं वो वेणु के दूध से खा रहे हैं. पशु पक्षी आनंदी आहेत. इथले जंगलातले प्राणी खुश आहेत, कारण ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या ठिकाणी हक्काचं घर, पाणी आणि निवारा मिळालेला आहे. तर ते दिवस आठवलं तर आम्हाला आता अंगावर काटा शिवळतो. पाणी जावं लागत होतं आणायला. अख्खा दिवस महिलांचा विहिरीवरतीच जायचा. लहान मुलं कुठं आहे ती काय असलं आम्हाला बघायलाच गावत नाही. या पाणी फाउंडेशन माध्यमातून गावांना भरपूर पाणी झाले की भरपूर पाणी झाल्यामुळं आम्हाला त्या पाण्याची काही कमतरता वाटत नाही. लहान मुलांना ना आम्ही वेळ देऊ शकतो. पाण्याचं काम झाल्यानं विहिरीसण्यासनी पाणी सुटलं. पहिल्याच वर्षी आम्ही 1.5 एकर कांदा लावलं आणि त्याला दर पण गावला. त्या पैशावर ट्रॅक्टर घेतला. पुन्हा मग शेतीची सगळी अवजारे घेतली. ट्रॅक्टरच्या शेतीच्या जेव्हा पुन्हा गाडी घेतली आणि मग हळूहळू डेव्हलप होत गेलं. ते म्हणजे आमच्या आईवडिलांचं स्वप्न होतं की बाबा घर बांधावं, पण शेतीच्या उत्पन्न 1-2 वर्षात मला असं मिळालं आणि मग मी घराचा निर्णय घेतला आणि आता हे घराचं काम माझं चालू आहे. जो आत्मविश्वास आम्हाला 2016मध्ये मिळाला, त्या आत्मविश्वासाच्या बळावर पाणलोटाचं सातत्यपूर्ण काम आम्ही सुरूच ठेवलं. याच्यामध्ये दुष्काळावरती कायमची मात करण्यासाठी एक महत्वाकांक्षी प्रकल्प, ज्याच्यामध्ये 5 तलाव आम्ही एकत्र जोडलेले आहेत आणि त्याच्यामुळं एक मोठा पाणीसाठा निर्माण झालेला आहे. आज वेणु में लहलहाते खेत, संतुष्ट पशु और एक मजबूत होती हुई ग्रामीण अर्थव्यवस्था नजर आती है. यहाँ के बच्चे आज विदेशों तक जाकर अपनी पढ़ाई पूरी कर रहे हैं. पक्के घर, गाड़ियाँ, किसानों के चेहरों पर आत्मविश्वास की चमक. ये समृद्धि दिल को खुश करने वाली है. और ये सिर्फ वेणु की कहानी नहीं है, ये ऐसे सैकड़ों गांव की कहानी है जिन्होंने वाटर कप में भाग लेकर अपनी खुद की तकदीर बदल दी.